मित्र हो, जय श्रीराम, नमस्कार। अहिल्यानगर महानगरपालिकेकडून नगरच्या विकास कामांमध्ये हातभार लावण्याचे वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत। नगरचा विकास म्हटलं की अहिल्यानगर महानगरपालिकेला पूर्वीपासूनच काही पाडझड करायची आणि त्या पाडझड केलेल्या गोष्टीवर काहीतरी नवीन बांधायचा असा कायम मनसुबा असलेला आहे। आता नुकतंच आपल्याला माहिती असेल की माळीवाडा वेस पाडायचं आयुक्तांच्या डोक्यात आहे, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या डोक्यात आहे। त्याच माळीवाडा वेसेच्या थोडंसं पुढे गेला आपण तर अजंठा सलूनच्या समोर जी रस्त्याच्या मधोमध अनधिकृत दर्गा आहे ती तुम्हाला पाडायला जमत नाही। हिंदू सहिष्णू आहेत, हिंदू तुमचं सर्व ऐकून घेतील, हिंदू त्यांची मनमानी करणार नाही म्हणून तुम्ही हिंदू अस्मितेचे जे प्रतीक आहेत ते पाडायला निघालेत ट्रॅफिकच्या नावाखाली। आणि जिकडे ॲक्च्युअली ट्रॅफिक होते अशा ट्रॅफिकच्या ठिकाणी तुम्ही कारवाई करणार नाही। हा कुठेतरी अहिल्यानगर महानगरपालिका व काही पडदे आड छुपे राजकारणी यांचा गांडूपणा आपल्याला पाहायला मिळतो। जर तुम्हाला कारवाई करायची असेल तर आधी रस्त्यामधले अनधिकृत दर्गे पाडा। अहो किती हजार वर्षापूर्वीची ती माळीवाडा वेस आणि म्हणे तिकडे ट्रॅफिक होते। कशाचे ट्रॅफिक होते? तुम्ही 10 जण एकत्रित मेले तर तुमच्या 10 जणांचे मुर्दे त्या ठिकाणावरून जातील, एकदम सहज जातील। त्यासाठी वेस पाडायची काही गरज नाही। दर्गे पाडणार असाल तर सांगा, जे अनधिकृत आहेत, ज्यांची कागदावरती काहीही नोंद नाही, असे अनधिकृत दर्गे जर तुम्ही पाडणार असाल तर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रस्तावाचा आम्ही स्वीकार करू, त्यांना शुभेच्छा देऊ। पण माळीवाडा वेस जर तुम्ही पाडायला निघाले असतान तर अहिल्यानगरचे जे हिंदू आहेत हे शांत बसणार नाहीत आणि तुम्हाला योग्य तो धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ देखील बसणार नाही। जय श्रीराम। #सेव्ह माळीवाडा वेस। जय श्रीराम।